केंद्र सरकार द्वारा आर्थिक रूप से कमजोर लोगों के लिए राजीव गांधी स्वास्थ्य योजना उपक्रम चलाया जा रहा है। ये योजना पनवेल में भी शुरू हुई है। नगर पालिका के माध्यम से नवीन पनवेल में नगर सेवक संदीप पाटिल एवं गणेश कड़ू आदि की पहल से यह योजना शुरू की गई है। इस योजना का लाभ सभी जरूरतमंद लोगों को उठाने का आह्वान नगर सेवक संदीप पाटिल ने किया है। ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा केशरी आणि पिवळ्या रेशनिंग कार्ड धारकांना ही योजना चालू झालेली आहे। नवीन पनवेलमधील जवळजवळ 1510 कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे आणि ही योजना आपण नवीन पनवेलमध्ये बाठिया शाळेमध्ये आजपासून सुरू करत आहोत। जवळजवळ 1510 म्हणजे याच्यासाठी आम्ही 4 दिवसाचा हा प्रोग्राम नगरपालिकेच्या मार्फत इथं चालू करत आहोत। माझी सर्वांना विनंती राहील की याची यादी या बाठिया शाळेमध्ये संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत तर मिळणार आहेत, परंतु अधिक माहिती असेल तर माझ्या ऑफिसमध्ये देखील याची यादी आपण उपलब्ध करून ठेवणार आहोत। यामध्ये जवळजवळ 1.5 लाखापासून 2.5 लाखापर्यंत मेडिक्लेम याच्यामध्ये फ्री मिळणार आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण मेडिकल फॅसिलिटी असतील, मग कुठल्या बरेचसे याच्यामध्ये आजार आहेत, म्हणजे कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, मेंदू मज्जासंस्थाचा विकार, तसेच कृत्रिम अवयव, सांधा व फुफ्फुस याच्यावरील देखील आजार हे या योजनेनंतर मिळणार आहेत। ज्यांच्याकडे हा कार्ड उपलब्ध होणार आहे त्याच्या शासनाने ज्या नेमून दिलेले जे रुग्णालय असतील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च किंवा आपल्याला या कुटुंब कार्डधारकांना पडणार नाहीये। त्याच्या अशी ही चांगली योजना या सरकारने चालू केली, तर जास्तीत जास्त फायदा आपण घ्यावा आणि या फायद्याची सुरुवात आज आपण नवीन पनवेल याच्या बाठिया शाळेपासून सुरुवात करणार आहोत। माझी सर्वांना विनंती राहील की रविवारपर्यंत संपूर्ण कुटुंबाने, जेवढी कुटुंब याच्यामध्ये जे व्यक्ती आहेत तेवढा सर्वांनी इथं येऊन एकत्रित कुटुंबाचा फोटो 3x2 याच्या स्पेसिफिक साइज दिलेली आहे, त्या साइजचा फोटो इथं आपण फोटोग्राफरची देखील सोय केलेली आहे। इस योजना के माध्यम से आर्थिक रूप से कमजोर लोगों को अपना इलाज कराने में कोई दिक्कत निर्माण नहीं होगी।